किचनना दिसतं, फक्त मलाच दिसत नाही. तुम्ही माझ्या मेल्स वाचल्या? कशा काय वाचल्यात तुम्ही माझ्या मेल्स? माझा पासवर्ड घेऊन? बिकॉज वी आर कन्सर्न्ड. काळजी वाटते आम्हाला तुझी. नाहीतर आम्हाला कसं कळलं असतं हे सगळं? ऐक प्रिय मैत्री, आपण एक काम करूया. तू माझ्या घरी ये राहायला. तिथे खूप उजेड आहे, तू मला नीट दिसशील. तुला मला बघायला खूप आवडतं. मी तुझ्यासाठी नूडल्स करीन आणि तू सांडलेस तरी बिघडत नाही. मी नीट पुसेन माझी आई ऑफिसहून यायच्या आधी. म्हणजे गुल्लू इतकं उल्लू होतं का तुमचं गुल्लू? गुल्लू तुला माहितीये का, त्याची आई नसताना ना आम्ही नूडल्स बनवून खायचो आणि आमच्या घरच्यांना असं वाटायचं की नूडल्स हा कोडवर्ड आहे कशासाठी तरी. आणि घरच्यांनी ना असं काय काय इमॅजिन केलं होतं की ते गेल्यावर आम्ही काय काय करत असू वगैरे. आणि ऍक्च्युली जेव्हा आम्ही नूडल्स करायचो तेव्हा त्याची आई ऑफिसला जायची, पण बाबा घरूनच काम करायचे. सो त्याचे बाबा पण आमच्यावरून नूडल्स खायला बसायचे. आवडलं पण मला गुल्लू खूपच आवडलं. तू काय ते काय लिहिलं होतंस की अंधारी खोली आहे म्हणजे माझे आई बाबा, आणि त्यांनी काय लिहिलं आमच्याकडे खूप उजेड आहे. चांगलाच उजेड पाडलाय गुल्लूनी. गुल्लू दादा. गुल्लू सगळं त्या वयातलं होतं रे. आई बाबांनी काय काय विचार केले होते. मेल्स बघितल्या त्यांनी माझ्या. चुकीचं आहे ना हे? दिस इज रॉंग. दिस इज एथिकली रॉंग. आणि अशा प्रकारे माझी माईकडे बदली झाली. आपण एखादं गाव सोडतो ना तेव्हा आतलं खूप काही हलतं, तुटतं. तेव्हा जाणवत नाही आपल्याला, नंतर जाणवत राहतं. पण म्हणजे आई बाबांनी तुला परत बोलवलं नाही? अरे तो तर एक वेगळाच किस्सा आहे. त्यांना कळलंच नाही की मी पुण्याला आली. काय माईनी पण नाही सांगितलं? सांगितलं ना, माईनी सांगितलं. माईनी फोन केला, पण आमच्या इकडे सगळेजण बिझी ना, सुपर बिझी. बाबांनी फोनच नाही उचलला, सर्जरीत होते म्हणून. मला इतकं वाईट टाकल्यासारखं वाटलं ना. असं वाटलं की आपण एवढे पळून आलोय घरातनं आणि कोणाला काहीही पडलेलं नाही. दुसऱ्या दिवशी रात्री त्यांना कळलं की मैत्री घरातच नाही. मग काय, मी आले निघून रात्रीत पुण्याला. दुसऱ्या दिवशी माईकडे लेट नाईट शो झाला. भांडण, रडारड, आरडाओरडा सगळं झालं, पण मी हटले नाही. मी ठरवलं होतं मला माईकडेच राहायचं. मग त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांना गिव्ह अप मारायला लागला. पण नंतर असं आधेमध्ये भेटला असाल की? भेटलो ना. दिवाळीत ना आमचं मोठं भांडण झालं.
त्यांना अजिबात पसंत नव्हतं मी असं व्हॉइसिंग करणं, आवाज वगैरे काढणं. तुला माहिती त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की कला म्हणजे माणसाच्या आयुष्यातली निरुपयोगी गोष्ट आहे. असं कसं म्हणजे मला कळत नाही. तू एवढं चांगलं कमवतेस की आता यातनं, मग काय प्रॉब्लेम? पण मी कोणाचा जीव वाचवतेय का? नाही ना. दॅट्स इट. त्यांना ना कला एखाद्याच्या जगण्याचं कारण असू शकते हे कधीच कळणार. आणि तुला गंमत माहितीये का, ह्या लोकांमुळे मी शिकलीये व्हॉइसिंग करायला. आई बाबांमुळे? हो. कस काय? लहानपणी काय व्हायचं, ते दोघं जण खूप बिझी असायचे पण तरी त्यांना माझ्यावर नजर ठेवायची असायची. सो ते मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे, पण तिकडे ते कामाला गेले की मी अशी सगळ्यांकडे बघत एकटीच असायचे. मला कोणी मित्रमैत्रिणीच नव्हते. मग काय करायचं, कोणाशी तरी बोलायचं तर असायचं. म्हणून ना मी माझ्यातच एक खेळ शोधून काढला. मी एक शोध लावला नवीन. मी ना तिथे ज्या पण अशा गोष्टी दिसायच्या ना त्यांना मी बोलतं करायचं. म्हणजे इमॅजिन करायची. एक्झॅक्टली. मग मी काय करायचं, आता समजा मोबाईल आहे ना, तर मी मोबाईलशी बोलायचे, मग तो मोबाईल पण माझ्याशी बोलायचा. हाय मैत्री, हाऊ आर यू, व्हॉट आर यू डूइंग, हाऊ आर यू मोबाईल, असं मी त्याच्याशी बोलायचे. मग हळूहळू सगळ्याच गोष्टी माझ्याशी बोलायला लागल्या. मग मी कॉटशी बोलायचे, भिंतीशी बोलायचे, सगळ्यांशी बोलायचे, सलाईनशी पण बोलायचे. मग सलाईन आहे ना, ते माझ्याकडे बघायचं आणि मला असं म्हणायचं की मैत्री, दमले ग बाई, सगळ्या पेशंट्सला औषध वगैरे देऊन दमले ग बाई, मला कोणी थँक्यू पण नाही म्हणलं ग. सगळेजण बोलायला लागले माझ्याशी. मला ना या लोकांमुळे कधीच एकटं नाही वाटलं. मला फ्रेंड्स होते सगळे माझे. म्हणजे माझं असं नसायचं. म्हणजे मी एकटं इमॅजिनच करू शकत नाही स्वतःला. कधीच एकटं राहिलोच नाही. सॉरी. उचल ना, त्यांना काळजी वाटत असेल. तू बोल. काय झालं? घेत नाहीये माझा फोन. मला वाटतं खरंच उचल. त्यांना खूप वेळा केलाय त्यांनी फोन ऍक्च्युली. पुन्हा ट्राय कर. तू कर तिला फोन. नाही उचलत. असं सारखं सारखं रागावून नाही चालणार. आणि आता माझे किती दिवस राहिलेत मला ते माहित नाही. हे बघ माई, तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करू नकोस. मी काय म्हणते ते शांतपणे ऐकून घे. माझ्यानंतर तुला आईबाबांशी जुळवून घ्यावं लागणार आहे.